नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास या विषयाची माहिती प्रश्नोत्तर स्वरूपात बघणार आहोत. प्रजापती, विष्णू, रुद्र, देवता उत्तर वैदिक काळामध्ये सर्वाधिक महत्त्वपूर्ण मानले जात होते. ऋग्वेदात आन्यार्यदस्यू रंगामधील फरक सांगण्यासाठी वर्ण शब्दाचा प्रयोग करण्यात आला आहे. ऋग्वेदाची ऐतरेय व कोशितकी ही 2 ब्राह्मणके आहे. बुद्ध जीवनातील पौर्णिमेच्या दिवशी जन्म, ज्ञानप्राप्ती, मृत्यू घडला. बौद्ध मतानुसार तथागत अर्थ ज्याने सत्य प्राप्त केले आहे. बुद्धीने वैशालीच्या आम्रपाली नर्तिकेचे आतिथ्य स्वीकारले. बौद्धाच्या बाबतीत अज्ञेयवादी शब्द सर्वाधिक उपयुक्त आहे. त्यानंतर आपण पुढील क्वेश्चन बघणार आहे मित्रांनो. बुद्धाने आपले विचार जनतेने प्रसारित करण्यासाठी पाली भाषा स्वीकारली. कुठली भाषा स्वीकारली? पाली या भाषेचा उपयोग केला, लक्षात राहू द्या. त्रिपिटक हे ग्रंथ बौद्ध धर्मीय आहे. गौतम बुद्धाने आपला पहिला उपदेश सारनाथ येथे दिला. लक्षात राहू द्या, हा क्वेश्चन विचारला जाईल का गौतम बुद्धाने पहिला उपदेश कुठे दिलेला? ते सारनाथ या ठिकाणी दिलेला, लक्षात राहू द्या. बुद्धाने दिलेला पहिला उपदेश धम्मचक्र परिवर्तन म्हणून ओळखतात. बौद्ध धर्म स्वीकारणारी पहिली स्त्री महाप्रजापती गौतमी ही होय. त्यानंतर आपण पुढील क्वेश्चन बघणार. गौतम बुद्धांना आशियाचा दीपस्तंभ म्हटले जाते. तर आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल, आशियाचा दीपस्तंभ कोणाला म्हटलं जातं? तर गौतम बुद्धांना म्हटलं जातं, लक्षात राहू द्या. बुद्धाने आपले सर्वाधिक उपदेश श्रावस्ती या ठिकाणी दिलेले आहे. तर कुठे दिलेले? श्रावस्ती. जैन धर्माचे संस्थापक व पहिले तीर्थकार ऋषभदेव होय. हा क्वेश्चन सुद्धा महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. वर्धमान महावीर यांचे माता पिता सिद्धार्थ त्रिशाल देवी हे होते. वर्धमान महावीर यांचा जन्म इसवी पूर्व 599 व कुंडीग्राम येथे झाला. त्यानंतर आपण पुढील क्वेश्चन बघणार. गौतम बुद्धांचा जन्म इसवी पूर्व 563 मध्ये झालेला आहे. जीवनातील निरनिराळी दुःखे पाहून गौतम वेदीत झाला व त्याने संन्यास घेतला. यास गौतमाचे महाभिनिक्रमण असे म्हणतात. गौतम बुद्धाचा जन्म कपिलवस्तू येथील लुंबिनी नावाच्या उपवनात झाला. कुठे झालेला आहे? लुंबिनी. गौतमाने आपले पहिले प्रवचन सारनाथ या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर आपण पुढील क्वेश्चन बघणार. गौतमाने त्याचे पहिले प्रवचन 5 ब्राह्मण संन्यासी यांना दिले. कोणाला दिले? 5 ब्राह्मण संन्यासी यांना दिले. सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा हिने बोधी वृक्षाची फांदी सिलोन म्हणजे श्रीलंका मध्ये अनुधारापूर येथे लावलेली आहे. बौद्ध धर्माचे सर्वसार असलेला अष्टांग मार्ग गौतम बुद्धाने सारनाथ येथे धम्मचक्र परिवर्तन या विषयाचे विवेचन करताना कथन केलेले आहे. धन्यवाद. मगध महाजनपदाचा संस्थापक जरासंध होता. धन्यवाद मित्रांनो.